Good afternoon, all of you. In this lecture, we will start our practical problem of accounting from incomplete record. जसं की आपण इन सिंगल एंट्री सिस्टीम काय आहे त्याचा थेरॉटिकल पार्ट क्लिअर केलेला आहे आणि आजपासून आपण प्रॅक्टिकल प्रॉब्लेमला स्टार्ट करणार आहोत. सो आज आपण जे शॉर्ट प्रॉब्लेम आहेत ते लर्न करणार आहोत. सो फर्स्ट प्रॉब्लेम बघा काय आहे. A company sold 25% of the goods for cash and the balance on credit. Debtors are allowed 2-month credit and their balance as on 31st March 2018 is rupees 1,40,000. Sales are uniform throughout the year. Calculate total sale of the company for the year ended 31st March 2018. सो आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचं आहे, टोटल सेल कॅल्क्युलेट करायचं आहे, जी इन्फॉर्मेशन दिलेली आहे त्यानुसार. ओके, सो स्टार्ट करूयात आपण. फर्स्ट क्रेडिट सेल पर मंथ कॅल्क्युलेट करू. क्रेडिट सेल्स पर मंथ क्रेडिट सेल किती दिलेला आहे बघा. क्रेडिट अँड देअर बॅलन्स ऑन 31st March 2018 रुपीज 1,40,000. सो अमाऊंट किती आहे 1,40,000. सो हा टोटल थ्रू आउट द इयर आहे, वर्षाचं सेल आहे. सो 2 मंथ क्रेडिट पिरियड दिलेला आहे. सो 2 मंथच आपल्याला काय करायचं आहे, सेल कॅल्क्युलेट करायचं आहे. दॅट मीन्स 2 मंथ. ओके, सो 2 मंथचं किती येईल मग सेल 1,40,000 डिवायडेड बाय 2. सो क्रेडिट सेल मिळेल तुम्हाला 70,000. ओके, देन त्याच्यानंतर नेक्स्ट आलोत आपण. आता आपल्याला काय करायचं आहे, क्रेडिट सेल फॉर द इयर. इयरचा कॅल्क्युलेट करायचा आहे. हा जो आपल्याला मिळालेला आहे हा कसा आहे तर मंथली आहे. सो कॅल्क्युलेट क्रेडिट सेल्स फॉर द इयर. ओके, सो इयरचं क्रेडिट सेल 17,000 हा जर मंथली असेल तर इयरली किती असणार आहे, इंटू 12 केल्यानंतर इयरली मिळेल 70,000 इंटू 12. सो इयरली सेल्स मिळेल 8,40,000. राईट. देन नेक्स्ट स्टेप मध्ये आपल्याला काय करायचं आहे, आता कॅश सेल्स कॅल्क्युलेट करायचं आहे. सो क्रेडिट सेल थ्रू आउट द इयर 8,40,000, मंथली कॅल्क्युलेट केला आपण 70,000. देन कॅश सेल्स कॅश सेल्स कसा कॅल्क्युलेट कराल, काय सांगितली बघा इन्फॉर्मेशन. अ कंपनी सोल्ड 25% ऑन द गुड्स फॉर कॅश. ओके, अँड द बॅलन्स ऑन क्रेडिट. आणि रिमेनिंग होता तो क्रेडिट होता. सो आपल्याला कॅल्क्युलेट करावं लागेल. 25 जर कॅश असेल तर काय असणार आहे 75% असणार आहे क्रेडिट. राईट. इंटू जो थ्रू आउट दी आपण क्रेडिट सेल कॅल्क्युलेट केलेला आहे त्याने इंटू करा. दॅट मीन्स 8,40,000. आणि मग तुम्हाला कॅश सेल्स मिळेल 2,80,000. राईट. अमाऊंट लक्षात आली आहे का बघा. कॅश सेल्स आपल्याला प्रॉब्लेम मध्ये दिलेला आहे 25% फॉर कॅश अँड रिमेनिंग आहे 75%. म्हणून आपण 75 डिवाइड केले, 25 डिवायडेड बाय 70 आणि इंटू टोटल क्रेडिट सेल्स इंटू केले आणि मग आपल्याला अमाऊंट मिळालेली आहे कॅश सेल्स 2,80,000. ओके, देन आणि मग आता आपण काय करू शकतो, टोटल सेल कॅल्क्युलेट करू शकतो. इट्स व्हेरी सिंपल थिंग. क्रेडिट सेल्स प्लस कॅश सेल्स जेव्हा आपण प्लस करू तेव्हा आपल्याला टोटल सेल्स हा मिळू शकेल. सो पुटअप करा.
total sales formula is equal to credit sale into cash sale. ओके, सो क्रेडिट सेल किती आपण कॅल्क्युलेट केले होते? क्रेडिट सेल होते 8,40,000, सॉरी इंटू प्लस करायचे आहे, प्लस कॅश सेल्स. कॅश सेल्स आपण कॅल्क्युलेट केलेले आहेत 2,80,000. टोटल सेल्स मिळतील 11,20,000. 11,20,000. सो तुम्हाला प्रॉब्लेम क्लिअर झाला असेल. इट्स व्हेरी सिम्पल. यामध्ये आपण फारसं काही कॅल्क्युलेट केलेलं नाहीये. जस्ट प्रॉब्लेम मध्ये तुम्हाला टोटल सेल्स कॅल्क्युलेट करायला सांगितलं होतं. फर्स्ट आपण क्रेडिट सेल्स पर मंथ कॅल्क्युलेट केलेला आहे. देन क्रेडिट सेल फॉर द इयर कॅल्क्युलेट केला, कॅश सेल्स कॅल्क्युलेट केलेला आहे आणि टोटल सेल्स इथे आपण कॅल्क्युलेट केलं. ओके, देन प्रॉब्लेम नंबर 2 काय आहे बघा. इथे क्लोजिंग स्टॉक कॅल्क्युलेट करायचा आहे. फर्स्ट ऑफ ऑल रीड अवर प्रॉब्लेम केअरफुली. मिस्टर गांधी अ ट्रेडर परचेज गुड्स फॉर रुपीज 1,70,000. मिस्टर गांधींनी गुड्स परचेस केलेले आहेत. अमाउंट किती आहे? 1,70,000. ओपनिंग स्टॉक ऑफ इन्व्हेंटरी बिफोर परचेस वॉज रुपीज 30,000. सो गांधींकडे आधीच्या ज्या इन्व्हेंटरीज होत्या ह्या किती होत्या? तर 30,000 होत्या. हिज सेल वेअर रुपीज 2,10,000. Gross profit is 25% on cost. Then calculate the amount of closing stock. So आपल्याला काय करायचं आहे? क्लोजिंग स्टॉक कॅल्क्युलेट करायचा आहे. सो स्टार्ट करूयात आपण. एक बेसिक इन्फॉर्मेशन माहित असेल तुम्हाला, बेसिक थिंग. कॉस्ट प्लस प्रॉफिट इज इक्वल टू सेलिंग प्राइस. ओके, सो कॉस्ट इज ऑलवेज अज्युम 100%. आपण कॉस्ट काय करतो? ऑलवेज 100% अज्युम करतो. आणि प्रॉफिट जर तुम्हाला 25% दिला, 25% मग काय असेल तर प्रॉफिट म्हणजे सेल्स किती येणार आहे? 125. सो स्टार्ट करूयात आपण सॉल्व करायला. फर्स्ट कॉस्ट अज्युम करा 100, सॉरी. देन ऍड सेलिंग प्राइस, sorry, add profit 25% on selling. So 100 चे 25% म्हणजे किती मिळतील तुम्हाला? 25. म्हणजे टोटल किती मिळेल? Total amount मिळेल 125. Okay, so this is the same. Then नेक्स्ट मध्ये आपल्याला ग्रॉस प्रॉफिट फाइंड आउट करायचं आहे. So gross profit is equal to 25 divided by 125 into 2,10,000
ही इन्फॉर्मेशन ऑलरेडी तुम्हाला प्रॉब्लेम मध्ये दिलेली आहे. 2,10,000 राईट. सो कॅल्क्युलेट करा. 25,000 डिवायडेड बाय 125. दिस इज द सेल्स राईट. दिस इज द कॉस्ट ग्रॉस प्रॉफिट अमाउंट. सो कॅल्क्युलेट केल्यानंतर अमाउंट मिळेल 42,000. सो फर्स्ट आपण सेल्स कॅल्क्युलेट केलेली आहे. त्याच्यानंतर आपण ग्रॉस प्रॉफिट कॅल्क्युलेट केला जीपी. देन थर्ड मध्ये आपल्याला कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड कॅल्क्युलेट करायचं आहे. दिस इज द फर्स्ट स्टेप. देन म्हणजे ही इन्फॉर्मेशन आपल्याला कॉस्ट ऑफ गुड्स सॉरी क्लोजिंग स्टॉक साठी युजफुल असेल. सो कॅल्क्युलेट करा. कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड is equal to sales minus gross profit. Gross profit. Okay. सो सेलची अमाउंट आपल्याला माहिती आहे आता 2,10,000 जी प्रॉब्लेम मध्ये ऑलरेडी तुम्हाला दिलेली आहे. 2,10,000 अँड जीपी ची अमाउंट आपण फाइंड आउट केलेली आहे. जीपी किती आहे 42,000. ओके. सो 2,10,000 मायनस 42,000 म्हणजे कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड ची अमाउंट मिळेल 1,68,000. 1,68,000. ओके. सो आणि याच्यानंतर मग आपण इझिली काय करू शकतो क्लोजिंग स्टॉक कॅल्क्युलेट करू शकतो. ओके. सो कॅल्क्युलेट क्लोजिंग स्टॉक. क्लोजिंग स्टॉकचा फॉर्म्युला ओपनिंग स्टॉक ओपनिंग स्टॉकची अमाउंट पुटअप करा. किती आहे ओपनिंग स्टॉक दिलेला आहे प्रॉब्लेम मध्ये ऑलरेडी 30,000 ओपनिंग स्टॉक राईट. देन परचेसेसची अमाउंट किती आहे 1,70,000. देन टोटल करून अमाउंट किती येईल 30,000 प्लस 1,70,000 2 लाख. देन लेस क्लोजिंग स्टॉक. क्लोजिंग स्टॉकची अमाउंट किती कॅल्क्युलेट केलेली आहे आपण 1,68,000.
सो क्लोजिंग स्टॉक 1,68,000 प्लेस केल्यानंतर क्लोजिंग स्टॉकची व्हॅल्यू मिळेल तुम्हाला 32,000. ओके, सो दिस इज द क्लोजिंग स्टॉक. प्रॉब्लेम मध्ये काय विचारलेलं आहे तुम्हाला? क्लोजिंग स्टॉक व्हॅल्यू. ऑल्सो मला प्रॉब्लेम क्लिअर झाला असेल. इट्स व्हेरी सिम्पल. त्यामध्ये हार्ड असं काही नव्हतं. फक्त आपल्याला बेस आपला महत्वाचा आहे. जिथे आपल्याला काय कॅल्क्युलेट करायला सांगितलेलं आहे हे आधी बघा. बेसिक जी इन्फॉर्मेशन आहे, जसं की कॉस्ट ही ऑलवेज 100% आपण अज्युम करतो, राईट? हे माहित असायला हवं. दॅट मीन्स वी कॅन इझिली calculate it. Then next problem मध्ये आपल्याला टोटल डेटर्स अकाउंट कॅल्क्युलेट करायचं आहे. काय आहे बघा प्रॉब्लेम. कॅल्क्युलेट द अमाउंट ऑफ सन्ड्री डेटर्स ॲज ऑन 31st March 2018. सो तुम्हाला इन्फॉर्मेशन दिलेली आहे. बॅलन्स ॲज ऑन 1st April 2017 50,000. दॅट मीन्स ओपनिंग बॅलन्स. देन बॅड डेट्स ऑन ओपनिंग बॅलन्स 2% चार्ज करायचा आहे. डिस्काउंट टू कस्टमर, कस्टमरला डिस्काउंट दिलेला आहे 1% ऑन ओपनिंग बॅलन्स वरती. रिटर्न फ्रॉम कस्टमर दॅट मीन्स सेल्स रिटर्न 2,30,000 आहे. कलेक्शन फ्रॉम डेटर 5 लाख आहे. सॉरी 2,30,000. कॅश सेल्स आहे 5 लाख आणि क्रेडिट सेल्स आहे 2,50,000. ओके, सो यावरून आपण काय करणार आहोत? टोटल डेटर्स अकाउंट कॅल्क्युलेट करणार आहोत. सो तुम्हाला जसं की सांगितलेलं आहे, ऑलरेडी फॉर्मॅट दिलेला आहे. डेबिटला काय येईल, क्रेडिटला काय येईल हे कॅल्क्युलेट करा. सो फर्स्ट पुटअप करा. टू बॅलन्स ब्रॉट डाऊन. टू बॅलन्स ब्रॉट डाऊन. सो अमाऊंट किती आहे? ओपनिंग बॅलन्स 50,000. ओके, देन सेकंड आहे 2% बॅड डेट्स. क्रेडिट साइडला येतील बाय bad dates. सो काय आहे 2%. सो 5,000 वरती 2% कॅल्क्युलेट केल्यानंतर तुम्हाला अमाऊंट मिळेल. सो इंटू ब्रॅकेट मेन्शन करून ठेवलात तरी चालेल. 50,000 इंटू 2%. सो अमाऊंट बघा किती येईल. अमाऊंट मिळेल मग तुम्हाला 1,000. देन नेक्स्ट बॅड डेट्स ॲज ओपनिंग 2% मेन्शन केले आपण. डिस्काउंट टू कस्टमर, डिस्काउंट अलाउड किती आहे 1%. सो क्रेडिट साइडला येईल बाय डिस्काउंट. अलाउड किती आहे 1%. सेम प्रोसेस ओपनिंग बॅलन्स वरती काय करायचं आहे तुम्हाला? चार्ज करायचं आहे. दॅट मीन्स 50,000 इंटू 1%. अमाऊंट किती येईल बघा 500. ओके, देन नेक्स्ट काय आहे? रिटर्न टू कस्टमर दॅट मीन्स सेल्स रिटर्न आलेले आहेत हे सुद्धा क्रेडिटला. म्हणजे जसं आपण रूल बघितलेला आहे, डेबिट व्हॉट कम्स इन, क्रेडिट व्हॉट गोज आउट. डेबिट द रिसिव्हर, क्रेडिट द गिव्हर.
सेल्स रिटर्न क्रेडिटला येतील. ओके, सेल्स रिटर्न अकाउंट किती आहेत अमाऊंट रिटर्न आलेली 3000. Then next collection from debtors 2,30,000. So put up करा by bank. अमाउंट किती आहे 2,30,000. ओके, देन सगळ्या एंट्री झालेल्या आहेत. आपण कॅश सेल्स नाही घेते इथे. सो आपल्याला क्रेडिट सेल्स घ्यायचं आहे. क्रेडिट साइडला टू सेल्स किती आहे तो 2,50,000. एंट्री करून झाल्यानंतर मग तुम्ही अकाउंट क्लोज करून बॅलन्सला कॅल्क्युलेट करू शकता. ओके, टोटल किती येईल बघा. डेबिट अँड क्रेडिट 3 लाख 3 लाख. डेबिट साइड जास्त आहे 3 लाख. पुटअप करा. and calculate balance जो येईल 65,500. ओके, सो पुटअप करा बाय बॅलन्स carried down. ओके, होप सो तुम्हाला प्रॉब्लेम क्लिअर झाला असेल. इट्स व्हेरी सिंपल. यामध्ये हार्ड असं काही नाहीये. जर काही डाऊट असेल तर तुम्ही मला कमेंट सेक्शन मध्ये विचारलात तरी चालेल.